नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर तुषार महापणकर ENT सर्जन. आपला घसा दुखू लागला की आपल्याला टॉन्सिल झालं आहे कशी आपली समजूत होते, परंतु वास्तवात तसं नसतं. प्रत्येक घसादुखी ही ॲक्च्युली टॉन्सिल नव्हे. आज आपण टॉन्सिल या विषयावरती सखोल अभ्यास करणार आहोत. आपल्या शरीरामध्ये फक्त दोन प्रकारे की इन्फेक्शन प्रवेश करू शकतं. की इन्फेक्शन म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे वगैरे. तर ते इन्फेक्शन एक तर नाकातनं जाऊ शकतं किंवा तोंडातनं जाऊ शकतं. तर त्या इन्फेक्शनला रोखण्यासाठी द्वारपाल म्हणून टॉन्सिल काम करतात. तसे दोन टॉन्सिल हे घशामध्ये असतात, कारण की दोन टॉन्सिल हे म्हणजे एक टॉन्सिल हे नाकाच्या मागच्या बाजूला असतं. तर नाकाच्या मागच्या बाजूला टॉन्सिलला आपण ॲडिनॉइड असं म्हणतो, आणि हे जे टॉन्सिल आहेत घशाचे त्याला आपण पॅलाटाईन टॉन्सिल असं म्हणतो. आता मी तुम्हाला डायग्रॅम दाखवतो. हा डायग्रॅम आहे. ही जीभ आहे, ही पडजीभ आहे, हे टाळू आहे. टाळूला पॅलेट असं म्हणतात मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये. आता हे दोन टॉन्सिल्स, का ते या टॉन्सिलचे हे जे गोळे आहेत का ते पॅलेटच्या जवळ असतात, टाळूच्या जवळ असतात, म्हणून त्यांना पॅलाटाईन टॉन्सिल्स असं म्हणतं. कारण हा जो घसा आहे का तो मागचा घसा. आलं लक्षात? आता नाकाच्या मागचे टॉन्सिल्स, हे नाकाच्या मागचे टॉन्सिल, हे नाक आहे, ही टाळू आहे, ही जीभ आहे. कारण हे बघा, हे नाकाच्या मागे इथे ही जी ग्रंथी दिसते ना इथे, हे नाकाच्या मागचे टॉन्सिल. हे असे दोन प्रकारचे टॉन्सिल असतात. आता हे जे टॉन्सिल असतात ते ॲक्च्युली रोगप्रतिकारक शक्तीचं काम करतात. का ते कसं करतात ते बघा. आपल्या दोन्ही बाजूला जे टॉन्सिल आहेत त्यावरती लहान लहान छिद्र असतात. एक साधारणतः एक अड्डा छिद्र इथे आणि अड्डा छिद्र इथे. आपण जे काही अन्नकण खातो, जे काही अन्न आपण खातो त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात बॅक्टेरियासुद्धा असतात. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जगभरातली कुठलीही मुलं कधी रांगतात का, रांगून झालं की ते हात तोंडात घालतात, चाटतात, बोटं चाटतात. तर ते सगळे इन्फेक्शन जेव्हा आत जातं तेव्हा त्यातले बॅक्टेरिया जे असतात ते बॅक्टेरिया या टॉन्सिलच्या वरच्या छिद्रातनं आत जातात, टॉन्सिलमध्ये जातात. आणि त्यावेळेस टॉन्सिलचं काम चालू होतं. टॉन्सिल काय करतं काय की त्या बॅक्टेरियांना मारण्यासाठी एक प्रकारचं वेगळं केमिकल किंवा प्रोटीन्स तयार करतं. त्याला आपण अँटीबॉडीज असं म्हणतो. आणि त्या अँटीबॉडीज हे सगळे बॅक्टेरियाचा नाश करतं. एकदा का टॉन्सिलने ते अँटीबॉडीज तयार केलं काय की ते केमिकल आपल्या शरीरामध्ये कायमस्वरूपी राहतं. की जेणेकरून कशा प्रकारचे जंतू, कशा प्रकारचे विघातक बॅक्टेरिया परत जर आपल्या शरीरात गेले का, आता ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये आहेच का ते अँटीबॉडीज का ते मारून टाकतं, त्या बॅक्टेरियांना ते मारून टाकतं. तर ॲडिनॉइड्स आणि टॉन्सिल हे काम करतात. तर म्हणून ह्यांची रोगप्रतिकारक शक्ती असते ती अतिशय उत्तम असते लहान मुलांमध्ये. जनरली कसं असतं की लहान मुलांमध्ये आपल्या शरीराची इतर इम्युन सिस्टीम किंवा रोगप्रतिकारक शक्ती तेवढी विकसित झालेली नसते. त्याच्यामुळे इस्पेशली पहिली 5 वर्षापर्यंत हे जे दोन टॉन्सिल आहेत, नाकाच्या मागचे टॉन्सिल दॅट ॲडिनॉइड्स आणि हे पॅलाटाईन टॉन्सिल, ते ॲक्च्युली अतिशय महत्त्वाचं कार्य बजावतात. कळलं तुम्हाला? त्यामुळेच पहिल्या 5 वर्षांमध्ये ॲडिनॉइड्स किंवा टॉन्सिल काढू नये शक्यतोवर. ते अजिबातच काढू नये, कारण ते पहिली 5 वर्ष असतात ते अतिशय इम्पॉर्टंट असतात. मी फक्त म्हणजे एवढ्या जवळजवळ 36 वर्षामध्ये एकाच मुलाचं ऑपरेशन केलं, ते पण मला वाटतं की 1990 साली. 3 वर्षाचा मुलगा होता आणि त्याचे दोन्ही टॉन्सिल इतके मोठे होते की ते दोन्ही टॉन्सिल एकमेकांना चिकटलेले. ते मूल खाऊ पण शकत नव्हतं, कारण श्वासही त्याला घेता येत नव्हता. त्या काळात काय स्कॅन वगैरे एवढे नव्हते. तर त्याचं मी ऑपरेट केलं की जेणेकरून का तो जो मार्ग असतो खायचा का तो मोकळा गेला. आणि नंतर मग तो मुलगा बरा झाला. आज तो मुलगा मोठा झाला, इंजिनियर झाला. का तो मुलगा अमेरिकेला स्थायिक आहे. एकाच पेशंटचं मी ऑपरेशन केलं एवढ्या 36 वर्षामध्ये. 3 वर्ष वय. अदरवाईज ते करायचं नसतं अनलेस इट इज इंडिकेटेड.
आता काय होतं बघा की हे जे टॉन्सिल असतात का त्या टॉन्सिलमध्ये का बऱ्याचदा काय होतं की हे जंतू आत जातात आणि ते जंतू जर समजा जास्त पॉवरफुल असले, हे जर बॅक्टेरिया जर समजा खूप पॉवरफुल असले किंवा विघातक असले, तर ते आत जाऊन ते आतमध्ये त्या छिद्रात जाऊन ते तिथे घर करतात आणि ते त्या टॉन्सिलला इन्फेक्शन करतात, जेणेकरून का त्या टॉन्सिलमध्ये पस निर्माण होतो, पू निर्माण होतो. मग ते टॉन्सिल सुचतात, दोन्ही साईडचे जे टॉन्सिल्स आहेत का ते सुचतात. का ते सुजले की इथे गिळताना प्रचंड दुखतं, ताप येतो आणि इथे सगळी टॉन्सिलच्या वरती आपल्याला का पसचे फॉलिकल दिसतात. का माझ्याकडे एक डायग्राम आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, हे बघा किती इन्फेक्शन झालं आहे बघा. ही पळजीभ आहे आणि हे 2 टॉन्सिल आहेत बघा. इथे बघा कसं सगळंकडे का त्या छिद्रामधनं सगळा जो पस आला आहे तो पस बाहेर आलेला आहे. ह्याला आपण ॲक्यूट टॉन्सिलायटिस असं म्हणतो. हल्ली कसं असतं की हल्ली जर समजा ही कंडिशन झाली तर आपल्याकडे अत्यंत प्रभावी असे अँटीबायोटिक असतात. त्या अँटीबायोटिक्स दिले तर नॉर्मली कधी बरं होतं. त्यामुळे त्या केसमध्ये जनरली आपल्याला काही करायची आवश्यकता नसते. आता एक प्रश्न येतो की बाबा टॉन्सिलचं ऑपरेशन तर केव्हा कराल? तर आता तेच तुम्हाला सांगतो की या टाईपची कंडिशन जे तुम्हाला मी आता दाखवलं पिक्चर, या टाईपची कंडिशन जर समजा वारंवार होत असेल, वारंवार म्हणजे काय, समजा जर वर्षाकाठी 4 ते 5 वेळा जर असं झालं आणि त्याला जर आपल्याला अँटीबायोटिक द्यायला लागलं तर मात्र आपल्याला ते टॉन्सिल काढून टाकायला लागतं. ह्याचं कारण असं की ते टॉन्सिलच्या आतमध्ये त्या बॅक्टेरियाने घर केलेलं असतं आणि मग ते टॉन्सिल कुचकामी होतात, ह्या निकामी होतात. किंवा बऱ्याचदा असं होतं की हे जे जंतू असतात ते जर अतिशक्तिशाली असतील तर ते टॉन्सिलचं आवरण तोडून का घशाच्या बाजूच्या ह्याला जातात, टिश्यूमध्ये जातात आणि आपला घसा पूर्ण सुचतो, ते सगळ्या मानेमध्ये प्रवेश करतात. त्याला आपण पेरिटॉन्सिलायटिस असं म्हणतो. त्यामुळे ते हा जो टॉन्सिल असतो का तो प्रचंड सुचतो. त्या केसमध्ये पहिल्यांदा आपल्याला का तो पस असतो का तो काढून टाकायला लागतो, एक प्रकारचं लहान एक सर्जरी करून, आणि त्याच्यानंतर काही काळाने त्याचे टॉन्सिल्स काढून टाकायला लागतात. हे दुसरं. किंवा काय होतं बऱ्याच वेळा का डिफ्थेरिया का जर झाला मुलांना, का डिफ्थेरिया म्हणजे घटसर्प, त्यातसुद्धा जनरली आपल्याला टॉन्सिल निकामी होतात आणि मग टॉन्सिल आपल्याला काढायचं गरज भासते. आता तुम्हाला का माझं सांगणं म्हणजे काय की सगळे घसा दुखणं म्हणजे टॉन्सिल नव्हे. कारण मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं आहे की प्रत्येक जो घसा दुखतो तो ॲक्च्युली हा दुखतो बघा. हा मागचा घसा लाल होतो, म्हणजे आपल्या नाकामध्ये जो काही शेंबूड असतो तो तिकडनं नाकाच्या मागून का तो घशामध्ये गळतो आणि हा घसा लाल होतो. तर त्याच्यामध्ये हा घसा दुखतो, त्याच्यामध्ये टॉन्सिलसुद्धा थोडेफार प्रमाणात सुचतात, पण ते ॲक्यूट टॉन्सिलायटिस नसतं. ॲक्यूट टॉन्सिलायटिस जर असेल तरच त्या केसमध्ये आपल्याला टॉन्सिल काढायची गरज पडते. ते पण जनरली 5 वर्षाच्या अगोदर अजिबात नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपण जेव्हा जेवतो, आपण जेव्हा खातो, तेव्हा बऱ्याच प्रमाणात फूड पार्टिकल जे असतात आपले अन्नकण ते आत जाऊन अडकतात का टॉन्सिलच्या छिद्रामध्ये. आता काय तर बऱ्याच लोकांना सवय असते उगीच आपल्या आरशासमोर जाऊन करून बघायचं, काही कारण नसताना, का दुखत नाही, खुपत नाही, काय नाही. मग त्यांना दिसतं अरे का टॉन्सिलवरती का व्हाईट डॉट्स आहेत. ते डॉट्स म्हणजे का फूड पार्टिकल्स, अन्नाचे कण ते आतमध्ये अडकलेले असतात. ते कदाचित केव्हा निघतात बाहेर आणि त्याला एक प्रकारची दुर्गंधीसुद्धा येते. त्याला काही करायचं नाही, का दररोज गुळण्या केलं की ते बरं होतं. काही वेळेस काय असतं की टॉन्सिलच्या ही जी छिद्र असतात त्यातलं सगळ्यात वरचं छिद्र एक असतं, तर तिथे ॲक्च्युली जरा गॅप असते मोठी. तर त्या गॅपमध्ये हे अन्नकण अडकून तिकडे कॅल्शियम डिपॉझिशन होतं आणि तिकडे एक प्रकारचा खडा तयार होतो. त्याला आपण टॉन्सिलर स्टोन्स असं म्हणतो किंवा त्याला टॉन्सिलोलिथ म्हणतात. LITH, लिथ म्हणजे स्टोन. तर तिथे टॉन्सिलर स्टोन तयार होतो. मी तुम्हाला त्याचा एक डायग्राम आणला आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, हा इथे खडा दिसतो ना, हा इथे. त्यामध्ये
त्यांना काही दुखत वगैरे नाही, फक्त त्यांना काहीतरी आतमध्ये अडकल्यासारखं वाटतं, दुसरं काही नाही. तर सिम्पल का घशामध्ये एक प्रकारचा स्प्रे मारून फक्त एवढाच भाग सुन्न करून 1-2 मिनटामध्ये का तो स्टोन काढता येतो. त्यात काय मोठं विशेष नाही आहे. त्याच्याकरता काही टॉन्सिल काढायची अजिबात गरज नसते. आता बरेच लोक मला विचारतात की टॉन्सिल काढल्यानंतर तोटे काय होतात तो डॉक्टर. जर तुम्ही हे बघा, एक तर 5 वर्षाच्या अगोदर टॉन्सिल अजिबात काढू नये. 5 वर्षाच्या अगोदर का जर टॉन्सिल काढले तर तुम्ही त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीला अफेक्ट कराल. सेकंडली त्याच्यानंतरसुद्धा गरज जेव्हा आहे का जर तेव्हा जर टॉन्सिल काढले तर तुम्हाला तोटा काही होत नाही. परंतु गरज नसताना अननेसेसरली टॉन्सिल काढू नये असं माझं तरी मत आहे. हल्ली ॲक्च्युली अतिशय प्रभावी अशी काही अँटीबायोटिक आलेली आहेत, त्याच्यामुळे अगदीच गरज भासत नाही. हार्डली ऑपरेशनची कधी गरज पडते आजकाल. कळलं तुम्हाला? अच्छा, आता आपण ॲडिनॉइड्सकडे वळू. हा अतिशय महत्त्वाचा विषय, कारण लहान मुलामध्ये हे प्रत्येक वेळी होतं आणि नंतर मग इश्यू होतो. आता कसं असतं की ॲडिनॉइडमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की लहान मुलांमध्ये नाकाच्या मागच्या ज्या ग्रंथी असतात, ज्यांना आपण ॲडिनॉइड्स म्हणतो, त्या ग्रंथी पण या रोगप्रतिकारक शक्तीचा एक भाग असतात. आणि त्या ज्या ग्रंथी असतात ॲडिनॉइडच्या ग्रंथी, त्या ग्रंथी जनरली 12-13 वर्षापर्यंत मोठ्या होतात, वाढतात आणि मग त्याच्यानंतर त्या हळूहळू कमी होतात. 12-13 वर्षाच्या नंतर त्या ग्रंथीचा विस्तार जो असतो का तो कमी होतो आणि नंतर मग 12-13 वर्षानंतर या ग्रंथी जनरली आपल्या शरीरातून निघून जातात. त्यामुळे 12-13 वर्षानंतर आपल्याला आपल्या ॲडिनॉइडचं ऑपरेशन करायची काहीही गरज नसते. एक गोष्ट लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी दाखवतो ॲडिनॉइडचं ऑपरेशन करताना कोणत्या 2 गोष्टी बघायच्या असतात. एक तर हे ॲडिनॉइड्स आहे, तुम्ही बघितलं इथे एक होल दिसतंय. ते होल जे आहे ते होल म्हणजे नाक आणि कानाला जोडणारी नलिका आहे. त्या नलिकेचं तोंड इकडे असतं, तिकडनं आत जातात. ॲक्च्युली आपल्या कानामध्ये हे जातं, हवा जाते. ते अगदी ॲडिनॉइडच्या बाजूला असतं. ते एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲडिनॉइड्स आणि टाळू ह्यांच्यामधली जी गॅप असते का ती गॅप हवी. कारण आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा तो श्वास इकडनं इथे जात असतो. तेव्हा ही जी गॅप पाहिजे, ही गॅप इकडे हवी. ही गॅप जर नसेल इकडे समजा, तर मात्र इथे आपल्याला श्वास घ्यायला अडथळा होतो. ह्या 2 गोष्टी बघायच्या असतात. आता तुम्हाला मी एक डायग्राम दाखवतो की जिथे ॲडिनॉइडच्या ग्रंथी सुजलेल्या आहेत, त्या तुम्ही बघा, त्या तुम्हाला कळेल. आता हा जो डायग्राम आहे हा बघा, ही बघा ग्रंथी बघा किती मोठी झाली ॲडिनॉइडची. बघितलं ही? तर ती ग्रंथी एवढी मोठी झाली की त्याने ती जी नळी असते नाक आणि कानाच्या मधली, ती त्याने झाकळून टाकलेली आहे. ती त्याने कंप्लीट कव्हर केली आहे. त्याच्यामुळे काय होतं का त्याच्यामुळे मुलांमध्ये वारंवार कानाचं दुखणं होतं, कानाच्या पडद्यामागे पाणी साठतं, ऐकू कमी येतं, कसा त्रास होतो. ती एक. आणि हे बघा टाळूवाडी ह्याच्यामधली बघा गॅप बघा किती कमी झाली आहे, अगदीच कमी झाली आहे. त्याच्यामुळे मूल जेव्हा श्वास घेतं तेव्हा तो श्वास तिथे अडकतो, खाली जात नाही. त्याच्यामुळे ते मूल तोंड उघडं ठेवून सतत असतं, का फक्त झोपत नाही तोंड उघडं ठेवून, का सतत त्याचं तोंड उघडं असतं. त्या मुलांमध्ये जनरली दातांची वाढ होत असल्यामुळे, तोंड उघडं असल्यामुळे दात पुढे येतात, डोळे जरा असे का मोठे होतात आणि दात जरा पुढे येतात त्या मुलांचे. त्याला आपण ॲडिनॉइड फेसिस असं म्हणतो. म्हणजे एखादं मूल असलं, लहान मूल, त्याचं तोंड उघडं आहे, दात पुढे आहेत, तोंडातनं लाळ गळते, त्याला लगेच आपल्याला कळतं की त्याला ॲडिनॉइड फेसिस आहेत. आलं लक्षात? तर त्या केसमध्ये जनरली ॲडिनॉइडचं ऑपरेशन करतात, अदरवाईज ॲडिनॉइडचं ऑपरेशन करत नाहीत. आणि सुद्धा 5 वर्षाच्या अगोदर मी सांगितल्याप्रमाणे ॲडिनॉइडला हातही लावायचा नसतो, कारण ॲडिनॉइड हे अतिशय महत्त्वाचं कार्य करतात. आता मला वाटतं की तुम्हाला हे सगळं ॲडिनॉइड आणि टॉन्सिलबद्दल कळल्यामुळे का तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडली. आणि मला खात्री आहे की जर तुम्हाला कोणी सल्ला दिला ॲडिनॉइड काढणं किंवा टॉन्सिल काढणं, का तुमच्या मुलाला सल्ला दिला ॲडिनॉइड काढायचा किंवा टॉन्सिल काढणं वगैरे वगैरे, तर तुम्ही सुज्ञपणे विचार करून मगच पुढचं पाऊल उचला. धन्यवाद.